ओके. वेलकम. आय वेलकम यू ऑल इन टुडे सेशन. सो आपण कोऑपरेटिव्ह बँक्स हा पॅटर्न टॉपिक पाहत होतो. आणि आता याच्यामध्ये भारतातील सहकारी बँक व्यवसायाची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग सिस्टीम इन इंडिया. कोऑपरेटिव्ह बँकिंग सिस्टीम कशा प्रकारे काम करतात. बिफोर दॅट मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजेच काय, व्हॉट आर द फीचर्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँक, हे सगळं आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. नाव सहकार हा राज्यांचा विषय का केंद्राचा विषय आहे? म्हणजे राज्याचा. राज्यांचा. दी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट कोऑपरेटिव्ह ज्या मुवमेंट्स असतात ना, म्हणजे इन्स्टिट्यूशन असतात, दोज आर हँडल्ड बाय द स्टेट इटसेल्फ. याच्यामध्ये सेंटरचा कुठेही पार्ट नसतो. राईट. नेक्स्ट वन, राज्यामधील सहकारी बँक व्यवसायाची रचना तक्त्यात दर्शवली आहे. उदाहरणार्थ, सुरुवातीला ऍट द बॉटम लेवल काय असतं? प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, ज्याला आपण म्हणतो गाव पातळीवर असेल तर ते काय असतं? प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, ज्याच्यातून गावातल्या लोकांना कर्ज दिलं जातं, शेती अवजारसाठी लोन प्रोव्हाइड केलं जातं. सो प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, दिस इज ॲट द बॉटम लेवल ऑफ दिस पिरामिड. या बॉटम लेवलला ते असतं. इथं असतं डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स, आणि अपेक्स लेवलला इथं असतं स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक. त्याला शिखर बँक असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. एक एक बघू आपण. इथपर्यंत काय डाऊट आहे का? स्ट्रक्चर पाहू. आणि एक परत सांगतो की दिस टॉपिक इज नॉट इम्पॉर्टंट फॉर प्री एक्झामिनेशन. दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट फॉर STI राज्यसेवा मेन्स एक्झामिनेशन. तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा की प्री मध्ये याच्यावर क्वेश्चन्स खूप कमी विचारले जातात, हार्डली एखादा. पण मेन्स मध्ये याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन्स येऊ शकतात. सो स्टडी दिस पॉइंट टॉपिक फ्रॉम मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. बघा, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेच्या त्रिस्तरी. त्रिस्तरी म्हणजे किती आहेत? ज्याला आपण म्हणतो 3 टियर सिस्टीम. थ्री टियर म्हणजे बॉटम, मिडल आणि शिखर बँक. सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागामध्ये काय कार्य करतात? प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ज्या मदत करतात फार्मर्स लोकांना फार्मिंगसाठी इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी. राईट. स्थापना कमीत कमी किती व्यक्ती पाहिजेत? 10 ते अधिक व्यक्ती एकत्र येऊन सहकारी पतसंस्था स्थापना करू शकतात. गरीब शेतकऱ्यांना संस्थे सभासद होता यावेळी शुल्क नाममात्र ठेवले जाते. म्हणजे द मेंबरशिप ऑफ दॅट प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, इट शुड बी इझी फॉर ऑल. त्याच्यामुळं याचं जे शुल्क आहे, ज्याला आपण म्हणतो की मेंबरशिप आहे ना, नॉमिनल असते किंवा ऑलमोस्ट नसते. नॉमिनल म्हणजे खूप कमी पैशामध्ये तुम्ही त्याचा मेंबर होऊ शकता. या संस्था अमर्यादित, हे सोडून द्या, काय इम्पॉर्टंट नाही. आणि फक्त लक्षात ठेवा की प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी कुठं काम करतात? गावाच्या लेवलला काम करतात. त्याच्यानंतर ही कार्य काय करते? कार्य सगळ्यांना माहिती आहे, फक्त सोपं सोपं आहे. बघा, ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते, त्याच्यामुळे त्यांना कर्ज कर्ज द्यायचं काम करतं. टू प्रोव्हाइड लोन फॅसिलिटीज टू द रुरल पीपल, इन्क्लुडिंग लँडलेस लेबर्स असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फार्मर्स असतील. राईट. अल्प मुदतीची मुख्यतः कृषीसाठी कर्ज दिले. कृषीसाठी म्हणजे काय? मोस्टली सच इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड्स लोन फॉर ॲग्रिकल्चर. मग ॲग्रिकल्चर मध्ये समजा बैल घ्यायचा आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, राईट, किंवा एखादं जमिनीमध्ये काम करायचंय, त्यासाठी प्रोव्हाइड घालतं. मात्र हे इम्पॉर्टंट आहे, सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्ज सुद्धा. आता खावटी कर्ज म्हणजेच काय? म्हणजे गावामध्ये सगळ्यात एक मेजर प्रॉब्लेम असतो सावकार, त्याला आपण काय म्हणतो? सावकार म्हणजे एक असा व्यक्ती जो गावामध्ये रिच असतो, अँड आपण काय करतो म्हणजे पुअर फार्मर्स गो टू हिम फॉर गेटिंग लोन. आणि तो त्याच्यात काय करतो? हाय रेटवर, रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये त्यांना कर्ज प्रोव्हाइड करतो. आणि इफ दे आर नॉट बिंग एबल टू प्रोव्हाइड लोन्स, पे बॅक दॅट लोन, तो त्यांची जमीन लिहून घेतो. अँड देन दे बिकम लँडलेस. मग अशा प्रकारे सावकाराच्या ताबडी सापडू नये म्हणून सरकारचा प्रयत्न होता की या लोकांना प्राथमिक किंवा गावाच्या लेवलला लोन प्रोव्हाइड करणारी एक संस्था असावी. राईट. सो दॅट वॉज द मेन पर्पज बिहाइंड फाउंडेशन ऑफ दिस प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज इन रुरल एरियाज. कळलं? तर दुसऱ्या बाजूला जनता आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँक. जसं मी तुम्हाला म्हटलं, दिस इज द काइंड ऑफ अ पिरॅमिड. हा पिरॅमिड आहे. या पिरॅमिडला इथं काय येतं? पहिल्यांदा खाली बॉटम लाईनला रुरल लेवलला येतात प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सेकंड इथे येतं डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि तिसरं इथे तर काय येतं? एपेक्स बँक, ज्याला राज्य सहकारी बँक म्हणतो.
म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा जो मधला पार्ट आहे, हा एक प्रकारचा दुवा आहे. कुणामध्ये? कुणामध्ये? ग्रामीण जनता आणि जिल्हा मध्यवर्ती बँका, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स, याच्यामधला एक प्रकारचा तो दुवा आहे. म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कॅनॉट प्रोव्हाइड लोन. डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लोन नाही देऊ शकत शेतकऱ्यांना. मग ते कुणाच्या थ्रू देतं? प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेद्वारा. यांचे ते दुव्याचे काम करते. दुवा म्हणजेच काय? दुवा म्हणजे ज्याला आपण मेडिटेटर म्हणतो, की प्रायमरी cooperative credit societies provide loans to bank, sorry, to the poor farmers because directly district cooperative bank cannot provide. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवल उभारणी म्हणजे काय? कॅपिटल बिल्डिंग कुठं असतं? मग त्यांचं भांडवल कुठं असतं? तर स्वतःचे भाग भांडवल उभारतात, हे काही इम्पॉर्टंट नाही. स्वस्वामित्व निधी म्हणजेच काय? रजिस्ट्रेशन फी असेल, त्याच्यानंतर कॅपिटल असेल, डिपॉझिट्स असतील, ठेवी ठेवले असतील, राईट. आणि कर्ज कोण देतं? हू प्रोव्हाइड लोन्स? कोण देणार? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लोन प्रोव्हाइड करणार, बरोबर का नाही? त्या पिरामिड मधला जो मिडल पार्ट आहे तो काय करणार? लोन प्रोव्हाइड करणार. क्लिअर? सोपं पार्ट आहे, फक्त समजून घ्या. म्हणजे तो स्ट्रक्चर लक्षात ठेवा. या स्ट्रक्चरमध्ये खाली असतात प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, सेकंड लेवलला असतात डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, थर्ड लेवलला असतात एकच असते अपेक्स बँक. आणि या प्रकारची बँक केंद्र लेवलला असते का रे? कोण सांगेल मला? या प्रकारची बँक केंद्र लेवलला आहे का? केंद्राला आहे का? सेंट्रल लेवल पे कोई बैंक होता है क्या? नाबार्ड. एग्जैक्टली. मग काय आहे नाबार्डचा फुल फॉर्म? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नाबार्ड? नॅशनल ऍग्रीकल्चर बोर्ड अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. म्हणजे रूरल डेव्हलपमेंट म्हणजे परत ग्रामीण जनता आली. मग या ग्रामीण जनतेची डेव्हलपमेंट करायचं काम कोण करत असतं? प्रायमरी. बघा, तुम्ही लक्षात घ्या, नाबार्ड डायरेक्ट समजा तुमचं कुणाचं आहे का अकाउंट, की मी कालच नाबार्ड म्हणून 1 लाख रुपये कर्ज घेतलं आहे का? कोणी असं नाही. पण आपल्या गावामध्ये जे क्रेडिट सोसायटीज असतात ना, त्यातून आपण कर्ज घेतो. मग त्यांना कर्ज कोण देतं? जर हा जिल्हा बँक देतं, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कोण देतं? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक देतं. स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला फायनान्स करायचं काम कोण करतं? नाबार्ड करतं. तो नाबार्ड काय करतं? एक प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ज्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतात त्याच्यामध्ये मेडिटेटर म्हणून काम करतं. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये मध्यस्थाचं काम करते? विच ऑफ द फॉलोइंग बँक्स वर्क ॲज अ मेडिटेटर बिटवीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स? ऑप्शन विल बी नाबार्ड, SBI, एटसेट्रा. तो नाबार्ड. कारण दॅट इज द बँक विच इज डिझाईन फॉर द पर्पज ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट. कळते? ग्रामीण भागासाठी आणि शेतकीच्या भागासाठी त्यांना फायनान्स करणारी बँक म्हणून नाबार्डच्याकडे पाहिलं जातं. इथपर्यंत डाऊट क्लिअर झाला? आणि हे परीक्षेला विचारत नाही बरं का, हाऊ दॅट प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटी इज गोइंग टू फॉर्म इट्स कॅपिटल. फक्त लक्षात ठेवा, कर्ज कोण देतं त्यांना? इफ that primary credit cooperative societies are in problem, in financial problem, who is going to provide loan to them? नाही. कोण करणार प्रोव्हाइड लोन, अश्विनी मॅम? जिल्हा मध्यवर्ती बँक करणार ना. राईट. प्रायमरी. जिल्हा मध्यवर्ती बँक करणार. बरोबर ना? समजा तुला पैसे पाहिजे, तू डायरेक्ट घरी कुणाला पैसे, मम्मीला मागणार ना पैसे. मम्मी पप्पांना सांगणार, पप्पा म्हणणार आजोबांना पैसे मागणार. असं डायरेक्ट आजोबा पैसे दे नाही, आज चल तिकडं. राईट. समजलं? म्हणजे कर्ज कोण प्रोव्हाइड करते त्यांना? कर्ज कोण प्रोव्हाइड करतं? जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज. विस्तार 2000 आज हे हे नका लक्षात ठेवू. हे ना आता बुक्स मधले म्हणून सोडून द्या. पण हे काही फायद्याचं नाही. हे कुणी तुम्हाला परीक्षेला विचारत नाही, बिकॉज दिस नंबर कीप्स ऑन चेंजिंग. तुम्ही कॉन्सेप्च्युअल पार्टवर लक्षात ठेवा. हा नंबर बदलत राहतो. नंबर ऑफ बँक्स आर गोइंग टू बी चेंज्ड. मग ते अपडेटेड नंबर मी तुम्हाला सांगेल. आता इकडे लक्षात सोडू नका. बघा, महाराष्ट्रातील कृषी सहकारी पतसंस्थांची संख्या अलीकडे कमी होत आहे, हे महत्वाचं आहे. 2017 अखेर महाराष्ट्रात 21,000 बँका होत्या.
आणि सभासद 168 लाख, म्हणजे जवळजवळ 2 करोड होते. हे पण इम्पॉर्टंट नाहीये, हे पण इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. अलीकडे कोऑपरेटिव्ह क्रेडिट प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी संख्या काय होते, कमी होते महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते रे? व्हॉट पर्सेंट ऑफ अ पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र लिव्स इन रुरल एरियाज? एनी आयडिया यू हॅव? कोण सांगेल? एनी आयडिया? पूजा मॅम कुठे गेल्या? किती टक्के लोकसंख्या राहते ग्रामीण भागात महाराष्ट्रातली? गुगल करायचं नाही. कधी? मग कधी सांगणार? बघा, 2011ची लोकसंख्या जनगणना बरं का, 2011 नुसार होतं. ऑल इंडिया लेवलला, नॅशनल लेवलला काय होतं, 69%, 31%. 69% 2011. आता 2011 किती, 25, 14 इयर्स झाले ना. मग आता आकडा कमी झाला असेल. आणि 2011 नुसार, अकॉर्डिंग टू 2011, महाराष्ट्राची जवळजवळ 47% लोकसंख्या शहरात होती. किती? 47. आता ते किती झाले असेल? मोर दॅन 60 झाले असेल. अजून आकडेवारी बाहेर आलेली नाहीये. मग पकडून चाला 60% लोक राहतात, राईट, कशामध्ये? शहरामध्ये. आणि आपण शहरात राहणारे लोक सगळे कुठली आहेत? दे आर फ्रॉम रुरल एरियाज. वाय डू दे कम टू सिटीज? फॉर जॉब, फॉर एम्प्लॉयमेंट, फॉर बिझनेस. पेट भरणे के लिए आते हैं सब, राईट ना. चला असू द्या. म्हणजे थोडक्यामध्ये आता काय झालं, यांची संख्या काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. कारण पॉप्युलेशन कमी व्हायला लागली, रुरल पॉप्युलेशन कमी व्हायला लागली. अँड दॅट रिझल्ट्स इन टू द रिडक्शन ऑफ द नंबर ऑफ दॅट प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. क्लिअर? क्लिअर? प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी क्वेश्चन कशा प्रकारचा येईल? की प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं खालीलपैकी कोणतं मुख्य काम नाहीये, विच इज नॉट द प्रायमरी वर्क परफॉर्म बाय द प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर विचारतील रिफायनान्सिंग, वर वी कॅन से प्रोव्हाइडिंग लोन्स टू द बिझनेसमॅन हु आर डुईंग बिझनेस इन सिटी एरियाज, आहे का? कुठं करतात ते? ग्रामीण भागात करतात. ग्रामीण भागात मग लँडलेस रिबर्स असतील, फार्मर्स असतील, विमेन म्हणजे महिला असतील, त्यांना ते प्रोव्हाइड करायचं काम करतात. ग्रामीण भागामध्ये त्यांचं काम असतं. ठीक आहे, पुढे बघा. आता त्याच्यानंतर दुसरा स्तंभ, ते पिरामिड मधला सेकंड पार्ट कोणता आहे? डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, ज्याला आपण म्हणतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधल्या टप्प्यावर कार्य करतात. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ असते आणि जिल्ह्याच्या चळवळीचे काय करते, नेतृत्व करते. इम्पॉर्टंट आहे. काही इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवलं? की जिल्हा मध्यवर्ती बँक जी असते ना, ती जिल्ह्याच्या सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. समजा पुणे जिल्ह्याचं एक उदाहरण देतो. पुणे जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत रे? आयडिया आहे का कुणाला? हाऊ मेनी डिस्ट्रिक्ट्स आर इन पुणे डिस्ट्रिक्ट? सॉरी, तालुकाज आर इन पुणे डिस्ट्रिक्ट? किती आहे? अश्विनी मॅम किती येतो? 36 आहेत का? नाही हो, तालुका तालुका. 14 का 15 आहेत? टोटल तालुका इन पुणे 14च आहे, आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग. हा 14च आहे. ते काय 14, 14च आहेत. आणि आमचा त्याच्यातला एक आहे पुरंदर. पुरंदर, बारामती, दौंड, मुळशी, म्हणजे 14 आमदार आहेत, लक्षात ठेवा. 14 आमदार ना. उदाहरणार्थ पुरंदरचा आमदार मुळशी हवेली, सॉरी हवेलीमध्ये पण येतो, विजय बापू शिवतारे. ठीक आहे, असू द्या, सोडा. 14 आहेत, बरोबर ना. मग एका जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. मग ते 14 तालुक्यामध्ये जवळजवळ कितीतरी गाव आहेत. उदाहरण आमच्या तालुक्यामध्ये 150 गाव आहेत. किती? 150. आमच्या तालुका, पुरंदर तालुका, इट हॅज 150 विलेजेस. आणि त्या प्रत्येक विलेजमध्ये कोण काम करतं? प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. कुणाला लोन प्रोव्हाइड करते? शेतकऱ्यांना. मग या सगळ्यांचं नेतृत्व कोण करतं? डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक करते. या सगळ्याचं सहकारी चळवळीचं लिडरशिप करायचं काम करते त्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. आता शुद्ध सहकारी संघ, आता शुद्ध म्हणजे काय? असा वेगळा अर्थ घेऊ नका. शुद्ध म्हणजेच काय? की बघा, मी सांगतो काय एक्झॅक्टली मला म्हणायचंय.
म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स युनियन कोणत्या प्रकारच्या हे म्हणजे एक प्रकारचे आपण स्ट्रक्चर म्हणतो, वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. ज्या प्रकारात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. म्हणजे समजा समजा आय सचिन मेमाने वॉन्ट्स टू ओपन अन अकाउंट इन दॅट डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, नॉट पॉसिबल. समजा मला सचिन मेमानेला जर त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर अकाउंट उघडता येईल का? येतं, मला येतं. पण जर फक्त बँकेनंच उघडता येत असेल, कोणत्या? जे प्राथमिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीलाच उघडता येत असेल, तर त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? दॅट इज शुद्ध सहकारी संघ. म्हणजे फक्त त्या संस्थात त्याचा मेंबर होऊ शकतात. ओनली दे कॅन ओपन अकाउंट इन दॅट बँक. कळतंय का? आणि असा प्रकार कुठे आहे? पंजाब, हरियाणा, राजस्थान, ओरिसा आणि केरळ. याला काय लक्षात? पोर्क. एच. आता पोर्क म्हणजे काय माहितीये का? डुकराचं मटण माहिती आहे तुम्हाला? आता लक्षात काय ठेवायचं बघा. डुकराचं मटण स्वच्छ असतं का रे? आय एम जस्ट ट्राईंग टू टेल यू द की, हा म्हणजे लक्षात ठेवा. सुअर का मांस शुद्ध असतं का? नसतं ना. शी, बरोबर का नाही? थोडक्यामध्ये पोर्क एच. पोर्क एच म्हणजे काय? थोडक्यामध्ये नाही आहे शुद्ध, असं लक्षात ठेवा. असं उलट करून लक्षात ठेवा. पी म्हणजे काय? पंजाब. ओ म्हणजे काय? ओरिसा. आर म्हणजे राजस्थान. के म्हणजे केरळ. एच म्हणजे हरियाणा. समजलं? क्लिअर झालं? लक्षात ठेवा बरं का, की खालीलपैकी कोणत्याची रचना शुद्ध स्वरूपात नाही, लक्षात ठेवा. PORK, पोर्क म्हणजेच काय? तर डुकराचं मटण, असं लक्षात ठेवा. आणि जे शुद्ध नसतं असं लक्षात ठेवा. कसंही लक्षात ठेवा, मेक युअर ओन की, यू कॅन डिसाइड युअर ओन. कसंही लक्षात ठेवा. फक्त मी तुम्हाला परत सांगतो, जर तुम्हाला काही गोष्टी कळल्या की दिस इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम अँड हाऊ टू रिमेंबर इट, कमीत कमी या डोक्याला ताण द्या. 1400 ग्रॅमचा मेंदू आहे आपला, जास्त ताप द्यायचा नाही. काही गोष्टी अशा पाठ करून ठेवायच्या. पुढे बघा, हे झालं शुद्ध. दुसरं काय? मिश्र मध्यवर्ती सहकारी बँका. याची मेंबरशिप आहे ना, सहकारी संस्था तसेच व्यक्तींना सुद्धा खुली असते. म्हणजे आय सचिन मेमणे कॅन ओपन अकाउंट इन दॅट बँक. आणि प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज पण त्याच्यात अकाउंट उघडू शकतात. समजलं? मग त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? मिश्र मध्य सहकारी बँका, मिक्स्ड सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स. किती लोकांना कळलं? समजलं का? शुद्ध आणि मिश्र कळलं? शुद्ध सहकारी बँका, हो. शुद्ध डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये काय करतात? फक्त प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्यांचं त्याच्यामध्ये मेंबरशिप उघडू शकतात. उदाहरणार्थ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तुझं खातं आहे का? कोणाचं आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कोणाचं खातं आहे का? अकाउंट आहे का? नाहीये. मी उघडू शकतो का? मी काय अंबानी का? अंबानी पण उघडू शकत नाही. म्हणजे RBI मध्ये फक्त बँकांची खाती असतात गिरीश. कुणाची? बँकांची. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, काही मोठ्या मोठ्या बँक्स असतील. तसंच आहे ना पोरांनो, शुद्ध सहकारी, शुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये फक्त कोणाची खाती असतात? प्राथमिक मध्यवर्ती सॉरी प्राथमिक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची. ओनली दे कॅन ओपन अकाउंट. आणि मिश्र म्हणजेच काय? ते पण आणि आपण पण इंडिव्हिज्युअली, तू पण उघडू शकतो, मी पण उघडू शकतो. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि शुद्धचं नाव लक्षात ठेवा, पोरकेच. कार्य काय करतं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचं काम काय आहे? प्राथमिक कार्य काय आहे? जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी तोळ्यांना करपुरवठा करणे. सांगितलेलं ऑलरेडी. टू प्रोव्हाइड लोन फॅसिलिटी टू द प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. मात्र ही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात. माझ्या आजोबांनी पण काढलंय. कशातून? व्यक्तींना पण दिली जातात कर्ज. पुढे बघा, या बँका व्यापारी कारणासाठी कर्ज पुरवठा करीत नाहीत. समजा मी जर म्हटलं की आय वॉन्ट टू स्टार्ट अ बिस्लरी प्लांट, वॉटर प्युरिफिकेशन प्लांट टाकायचा मला कर्ज द्या. ते बँका म्हणतील, सचिन म्हणे गेट लॉस्ट, निघ. म्हणलं का? बिकॉज वी डोंट प्रोव्हाइड लोन्स टू कमर्शियल पर्पजेस. कमर्शियल पर्पजेससाठी नाही. पण जर तुला गायी विकत घ्यायच्यात, कुक्कुटपालन विकत घ्यायचे, बोकडे विकत घ्यायचेत, तर देतो. गोट पालन माहिती, शेळी पालन, खूप पैसे आहेत त्याच्यात पोरांनो. तर याच्यासाठी या व्यापारी बँकांना खर्च करत नाहीत. म्हणजे दे डोंट प्रोव्हाइड लोन्स फॉर कमर्शियल पर्पजेस, दे प्रोव्हाइड लोन ओनली फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. फक्त शेतीसाठी लोन प्रोव्हाइड करत काम करतात. कोणत्या बँका?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी सगळ्या सहकारी बँका लक्षात ठेवा. ठीक आहे. राईट. मात्र मात्र बघा आता मात्र म्हटलंय आता एक लक्षात ठेवा. गंमत सांगतो तुम्हाला. शेतकरी म्हणजे सगळ्यात गरीब माणूस. शेतकरी बऱ्याच वेळा कर्ज घेतो पण इट इज नॉट पॉसिबल एव्हरी टाइम टू प्रोव्हाइड ऑर रिफंड दॅट पर्टिक्युलर अमाऊंट वॉट एव्हर ही हॅज टेकन ॲज अ लोन फ्रॉम बँक. प्रत्येक वेळी त्या शेतकऱ्याला घेतलेलं लोन परत बँकेला देता येईल अशातला भाग आहे का? नाही. मग बऱ्याच वेळा काय होतं जे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स असतील ना त्या तोट्यात जातात. डिफॉल्टर असतात बरेच लोक. शेतकरी ट्रॅक्टर घेतला, पैसे देताना आले नाही परत. मग त्यांना असं वाटलं की असं काय प्रॉब्लेम होते की बऱ्याच वेळा असं होते की दिस लँडलेस लेबर्स अँड फार्मर्स आर नॉट पेईंग आर लोन. आणि त्याच्यामुळे आपली रिकव्हरी होत नाही. लोन रिकव्हरी नाही तर आपण तोट्यात चाललोय. म्हणून म्हणून यातल्या काही बँकांना आरबीआयने व्यापारी व्यवसायाचा परवाना दिला आहे. म्हणजेच काय? ते आता व्यापारी तत्व पण तुम्हाला लोन प्रोव्हाइड करता करतील. फक्त प्रायमरी टार्गेट कोण असेल? ग्रामीण भागातील लँडलेस लेबर्स आणि फार्मर्स आणि ग्रामीण जनता. हे त्याचं मेन टार्गेट असेल. त्यांनाच लोन प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. पुढे बघा पोरांनो. आता हे ना हे लक्षात ठेवूच नका. कर्ज कुठून उभारतात सगळ्यांना माहिती आहे. परत परत त्याचे शिखर बँक म्हणजे कोणती? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. कोण कोण कर्ज ठेवी कोण देते? सहकारी संस्था व्यक्तीचे ठेवे असतात. प्राथमिक सहकारी संस्थांनी मध्यवर्ती ठेवलं आपल्या अधिक म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज कलेक्ट पर्टिक्युलर अमाऊंट फ्रॉम इट्स मेंबर्स अँड डिपॉझिट दॅट अमाऊंट टू द डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. बऱ्याच वेळा जिल्हा सॉरी ग्रामीण प्राथमिक सहकारी संस्था काय करतात? आपले लोन अमाऊंट गोळा करून कोणाला देतात? त्या बँकेला प्रोव्हाइड करतात. आता हे महत्वाचं आहे बघा. हे इम्पॉर्टंट आहे. 2017 अखेर महाराष्ट्रामध्ये किती बँका होत्या? सॉरी किती होत्या? महाराष्ट्रात किती बँका होत्या? 31. डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक्स किती होत्या? डीसीसी किती होत्या? 31. आता एकदा चेक करू का किती आहेत मी? आता सध्या तेवढेच असतील. आय डोंट थिंक वाढले असतील म्हणून. लेट मी चेक. टोटल डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक्स इन महाराष्ट्र 31. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स इन महाराष्ट्र 31. आकडा लक्षात ठेवा. 31 बँक्स आहेत. बरोबर. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा एसटीआय मेन्सला आहे. आता चला पुढचा सगळ्यात अपेक्स बँक. ती कोणती बँक आपली? राज्य सहकारी बँक. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ज्याला आपण म्हणतो. काय स्टेट कोऑपरेटिव्ह बँक? त्रिस्तरीय रचनेच्या शिरोभागी म्हणजे दिस इज द अपेक्स बॉडी इन द स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स. म्हणून त्याला काय म्हणतात? शिखर बँक असं म्हणतात. ती एका बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँका दुसऱ्या बाजूला कोण? हे महत्वाचं लक्षात ठेवा. आरबीआय आणि नाबार्ड. एक लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाच एक प्रकारचा विभाग आहे. इट्स अ काइंड ऑफ अ डिपार्टमेंट. डिपार्टमेंट नाही म्हणता येणार की काइंड ऑफ अ ब्रँच दॅट वर्क फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट दॅट इज कॉल्ड नाबार्ड. आणि आरबीआय नाबार्ड यांना आणि दुसऱ्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला जोडणार मेडिटर म्हणून कोण काम करतं? कोण काम करतं? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. कळते का नाही कळत? कडकवली जाते. समजते का? पूजा मॅम कुठे गेल्या? दीपाली मॅम, प्रतीक्षा मॅम बोल. येते ना लक्षात? सोपं आहे. हो सर समजतं. हे महत्वाचं आहे बघा. याला अंडरलाईन करा. सॉरी. म्हणजे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स ज्याच्यात असतात ना पोरांनो त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील की की राज्य सहकारी बँक कोणाला जोडायचं काम करते? एका बाजूला डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि दुसऱ्या बाजूला आरबीआय आणि नाबार्ड. हे इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? तर यांना जोडायचं काम कोण करतं? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. ठीक आहे. सदस्यत्व कोण घेतं याचं? राज्य सहकारी बँकेचं रचना आता मी परत सांगतो. याची मेंबरशिप कुणाकुणाची असते? तुम्हाला माहिती असेल का नसेल आय डोंट नो. 2011 साली या राज्य सहकारी बँकेला महाराष्ट्रामध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. किती? 100. म्हणजे महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह बँकेची स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली ती 1911 साली. कधी?
1911, बिफोर इंडिपेंडन्स. ती 2011 मध्ये तर 100 वर्ष झाली. ठीक आहे, असं सोडा. राज्य सहकारी बँकेचं नाबार्डचे नियंत्रण असते. कोणाचे असते नियंत्रण? नाबार्ड. नाबार्ड कुणा कंट्रोल करतो? थांबा, इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो काढून मी. सगळ्यात पहिले कोण येतं पोरांनो? कोण येतं? RBI आणि नाबार्ड. त्याच्यानंतर कोण येतं? कोण येतं? स्टेट कोऑपरेटिव्ह. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ज्याला आपण म्हणतो राज्य सहकारी बँक. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. नंतर काय येतं? डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. राईट. जस्ट सेकंड. नंतर येतं डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, DCC बँक. नंतर प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक. लक्षात राहील. आणि ते कुणाला प्रोव्हाइड करतात लोन? रूरल बँक. बरोबर का? वाटलं तर लिहून घ्या. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट इट डाऊन. इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड इट बेटर. लिहायचे तर लिहू शकता. असं चार्ट काढा तुम्ही, वाटलं तर डायग्राम काढा त्याच्यामध्ये. पुनर्वित्त पुरवठा करते म्हणजेच काय करते? यांना फायनान्स करते. राईट. सहकार्य महत्वाची माहिती पुरवते. सोडा, काय इम्पॉर्टंट नाही. आणि हे महत्वाचं आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकांना व त्यांच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी बँकांना वित्त पुरवठा करणे, तसेच त्यांच्या कार्याचे नियंत्रण करणे, पर्यवेक्षण करणे, म्हणजे सुपरविजन करणे. कुणाचं? टू प्रोव्हाइड लोन फॅसिलिटीज टू प्रायमरी क्रेडिट सोसायटीज वाया डिस्ट्रिक्ट बँक्स. आणि त्याचं मॉनिटरिंग करायचं काम पण केलं जातं, की त्याचं कंट्रोलिंग करायचं, की जे फायनान्सिंग केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातंय. याचं मेन काम कोण करतं? रासं बँक. रासं म्हणजे काय? राज्य राज्य सहकारी. सहकारी बँक. करू क्लिअर? जायचं पुढं? डन. शाल आय क्लिअर? हे बघा, शिखर बँक शहरी, हे महत्वाचं आहे. शिखर बँक शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात पसरत काम करतात. म्हणजे बऱ्याच वेळा शहरी भागामध्ये काही जे लोक असतात ते जे फंडिंग करतील, तिकडचं फंडिंग गोळा करायचं आणि ग्रामीण भागामध्ये प्रोव्हाइड करायचं काम सुद्धा या बँका करत असतात. दिवाळी किती तारखेला रे पोरांनो? 21. 21 ला आहे ना? अरे वा. दिवाळी हो सुट्ट्या. सर. दिवाळी सुट्ट्या असतील तुम्हाला. तर एक्स्ट्रा काम असतं, सुट्ट्या नसत्या. कोण सुट्टी नाही म्हण? सर, सुट्टी फक्त मंगळवारी आहे, एकच दिवस. पूजा मॅम तुम्ही म्हणा सुट्टी नसते म्हणून. तर मी. दीपाली मॅम आहे तुम्ही? अच्छा. आजारी पडलं तर नाटक करायचं, बरं वाटत नाही म्हणायचं, आराम करायचा. कशी आयडिया आहे? चांगली आहे ना? चला पुढे बघा. 31 राज्य सहकारी बँकांपैकी 15 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवस्थित परवानगी दिली. हे महत्वाचं आहे. म्हणजे राज्य सहकारी बँक काय करतं? इट कंट्रोल्स ऑल कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन दॅट स्टेट. आणि या बँका सुद्धा आपलं काय करू शकतात? व्यापारी बँका करू शकतात, म्हणजे लोकांना लोन देऊ शकतात. अंबानी, अडाणी. तुम्हाला माहिती असेल ना तर नसेल, मला माहिती नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हा खूप मोठा आरोप झाला, की राज्य सहकारी बँकेत त्यांनी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला म्हणून आरोप होता. आणि विनोद तावडे म्हणायचे, ही वॉज BJP लीडर, ते म्हणायचे की एक बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी भरून माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत अगेन्स्ट अजित पवार. त्यांनी हजारो कोटीचा घोटाळा केला. कुठं घोटाळा केला? डिस्ट्रिक्ट ह्याच्यामध्ये राज्य सहकारी बँकेत, असं ते म्हणायचे, मी नाही म्हणत. पण परत त्यांनी BJP गेले 19 मध्ये, आणि मग संपलं, की घोटाळा संपला. वॉशिंग मशीन. कळलं? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा यांना काय बँक व्यवसायाचा परवाना दिला होता, की तुम्ही बँकिंग करू शकता, यू कॅन अर्न युअर ओन प्रॉफिट. शिखर बँक राज्यामध्ये सहकारी बँकांना समतोल राखणारे केंद्र आहे. सोडा, हे असलं काय लक्षात ठेवायचं नाही.
काही गरज नाही असलं. हा भांडवल कोड हे परत सगळ्यांना माहिती आहे, वेगळंच काय नाही. स्वस्वामित्व निधी म्हणजे हाऊ दे बिल्ड देअर ओन कॅपिटल, की मेंबरशिप कुणाकुणा असते, ठेवी कुणाकडून स्वीकारतात, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी संस्था. कर्ज इम्पॉर्टंट आहे, याला अंडरलाईन करा. कोण कर्ज देतं? हू प्रोव्हाइड लोन्स टू स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स? कोण देतं? नाबार्ड. एसबीआय पण बरं का, एसबीआय नाही चुकले, आरबीआय पाहिजे या ठिकाणी. व्यापारी बँका इथं थोडं आय एम नॉट शुअर, एकदा चेक करा रे इथं. कुणाकडे आहे का एक बुक आहे का इकॉनॉमिक्सचा आत्ता? एसबीआय का आरबीआय एकदा चेक करता का? राज्य सरकार देतं, व्यापारी बँका पण देतात कर्ज, नाबार्ड देतं, नाबार्ड तर देत येतं. मार्च 2017 पर्यंत 33 राज्य सहकारी बँका होत्या. 11 ऑक्टोबर 1911 तारीख महत्वाची बरं का. म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना कधी झाली? वेन वॉज महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक फाउंडेड? 11/11/2011. म्हणजे बघा ना, 11/10/11 डेट काय? 11/10/11 म्हणजे 11 ऑक्टोबर 2011. क्लिअर? याची स्थापना स्वातंत्र्यपूर्वी झालेली आहे. बोल ना. ऑक्टोबर मध्ये 10वा महिना असतो ना रे पोरांनो. सॉरी 1911, सॉरी 1911 आणि 2011 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? 2011 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे राज्य सहकारी बँक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किती बघा, किती जुनी आहे. आता जसं ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं, कोण असतं प्रायमरी लेवलला? सांगा मला. प्रायमरी लेवलला कोण असतं? प्रायमरी प्रायमरी ऍग्रीकल्चर क्रेडिट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्याच्यावर कोण असतं? डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह. डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. किती आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या? किती आहेत? आता झालं रे पोरांनो, 31 आहेत ना. 31 डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. आणि त्याच्यावर कोण येतं? स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट क्रेडिट सोसायटी बँक येतं, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक येतं. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना कधी झाली? 11 ऑक्टोबर 1911, राईट. मग सांगा, राज्य सहकारी बँकेला रिफायनान्सिंग कोण करतं? लोन प्रोव्हाइड कोण करतं? नाबार्ड. नाबार्ड आरबीआय. नाबार्ड करतं, आरबीआय करतं, व्यापारी बँका करतात, एसबीआयचं पण आहे, आय एम नॉट शुअर. पण नाबार्ड सर तर करतं. एसबीआय नसेल सर, ती सेबी असेल आय थिंक. नाही हो, सेबी नाही. सेबी. सेबी म्हणजे स्टेट एक्सचेंज बँक, सॉरी, सेबी त्याला काय म्हणतात? स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी त्यांचा काय संबंध? सेबी स्थापना 1992 साली झाली. सेबी नाही. सेबी म्हणजे नाही हर्षद का? मेहताचा जो घोटाळा झाला 1991ला, त्याच्यानंतर ते हम्म. स्टॉक मार्केटवर कंट्रोल ठेवण्यासाठी संस्था स्थापन करण्यात. सेबी म्हणजे स्टॉक एक्सचेंज ब्युरो ऑफ इंडिया, बोर्ड ऑफ इंडिया, सॉरी. तो वेगळा, त्याचा काय संबंध? बरं ठीक आहे, सोडा. ओके. नाबार्डचा फुल फॉर्म काय? नॅशनल, हा, नॅशनल बोर्ड ऑफ रूरल अँड ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट. बँक, बँक. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. बरोबर, व्हेरी गुड. चला, हे समजले इथपर्यंत. आता हे जसं ग्रामीण भागातलं पाहिजे, दिस वॉज द स्ट्रक्चर दॅट वी फाइंड इन ग्रामीण भाग, इन रूरल एरिया. आता सेम काइंड ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट आपल्याला कुठे पाहायला मिळतील? शहरी भागामध्ये. मग नागरी सहकारी बँका काय प्रकारे बघा, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. हे एक महत्वाचं जे परीक्षेला इम्पॉर्टंट आहे सांगतो. जर्मनी आणि इटली देशातील नागरी सहकारी चळवळीपासून प्रभावित होऊन या संस्था स्थापन झाल्या. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये मोटिवेटेड होत्या या? की जर्मनी आणि इटली या दोन देशामध्ये पहिल्यापासून अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीज होत्या. आणि या लोकांनाच्याकडून आपण मोटिवेट झालो आणि भारतामध्ये या स्थापन व्हायला सुरुवात झाली. 9 फेब्रुवारी 1889 म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली 1885ला. 4 वर्षानंतर प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवटेकर, काय नाव आहे? कवट्या, सॉरी कवटेकर, यांनी बडोदा या शहरात, जोरात झाले चुकून, या शहरात काय चालू केलं? परस्पर सहाय्यकारी मंडळी.
परस्पर सहाय्यकारी मंडळ म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ना की म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये एखादा बिझनेस चालू करायचा. समजा गिरीश आहे, बॉस आहे, मी, आम्ही चौघांनी ठरवलं की सर लेट स्टार्ट न्यू बिझनेस, आपण एक बिझनेस चालू करू, कपड्यांचा होलसेल मार्केट चालू करू. आणि या लोकांनी काय केलं, पैसे गोळा केले. तू 5 कोटी, 5 कोटी, 5 कोटी, 15 कोटीचं मोठं होलसेल गोडाऊन चालू केलं. मग हे काय झालं, परस्पर सहाय्य म्हणजे काय, तुम्ही एकमेकाला मदत करून पैसे टाकले. याची स्थापना कोणी केली 1889 मध्ये, विठ्ठल लक्ष्मण कवटेकर. कुठे केली, बडोदा. आणि त्यावेळेस गुजरात होतं पार्ट ऑफ महाराष्ट्र, लक्षात ठेवा. गुजरात आणि महाराष्ट्र कधी वेगळं झालं, कधी झालं, 1960. 1960. हा, म्हणजे 1956 मध्ये मुंबई राज्याची स्थापना झाली. मुंबई राज्य कुणाचं होतं, गुजरात आणि महाराष्ट्र. आणि त्याला आपण द्विराष्ट्र वेगळं झालं, ज्याला दोन राज्य वेगळे, आणि काय झालं, 1 मे 1960 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्राची स्थापना झाली. ठीक आहे, राईट. म्हणजे त्या टाइमला गुजरात महाराष्ट्राचाच भाग होता ना, बडोदा गुजरातमध्येच आहे, राईट. म्हणजे या संस्थेपासून प्रेरणा घेऊन बॉम्बे प्रांतात, आता आपण त्याला मुंबई म्हणतो, कुणी बॉम्बे म्हणलं की आपल्याला राग येतो, पण त्याला त्याला काय म्हणायचं, कोणता प्रांत, बॉम्बे. ब्रिटिशांचे 3 महत्वाचे प्रांत होते, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत आणि वायव्य सरहद्द प्रांत आणि बॉम्बे प्रांत, बरोबर का नाही. तर बॉम्बे प्रांतात नागरी सहकारी पसंत स्थापनेस 1904च्या कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जा मिळाला. आपण सुरुवातीला पाहताना पाहिजे 1904चा कायदा पाहिलाय, आठवतंय का, 1912चा कायदा पाहिलाय. म्हणजे 1904च्या कायद्याने जो नागरी सहकारी पतपुरवठा कायदा होता, या 1904च्या कायद्याने त्यांना कायदेशीर दर्जा मिळाला. 1949 पासून बँकिंग विनिमय कायदा आला आणि 1 मार्च 1966 पासून नागरी सहकारी बँकांना तो लागू झाला. टाइमलाईन लक्षात ठेवा, फक्त एकच नाव लक्षात ठेवा, परस्पर सहाय्यकारी मंडळ स्थापना कोणी केली, कवटेकर. कुठे केली, गुजरातमध्ये. कधी केली, 1889. प्रेरणा कुठून घेतली होती, कोणत्या देशातून घेतली होती, जर्मनी. जर्मनी आणि इटली, लक्षात ठेवा. ठीक आहे, व्याख्या बिख्या काय लक्षात ठेवू नका, असल्या परीक्षेला विचारत नाहीत. तरी बघून घ्या व्याख्या काय प्रकारे. बघा इकडे लक्ष द्या. त्रिस्तरीय रचनेतील सर्वात खालच्या पातळीवर मात्र शहरी भागात कार्य करणाऱ्या प्राथमिक संस्था आहेत. कोणत्या, कोणत्या, नागरी सहकारी बँका. मला सांगा, ग्रामीण भागामध्ये काय होतं, प्राथमिक प्राथमिक कृषी. क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, कृषी सहकारी बँका होत्या. तसंच ग्रामीण भागामध्ये काय असेल, बॉटम लेवलला नागरी सहकारी बँका होत्या, राईट. म्हणजे नागरी सहकारी बँक म्हणजेच प्राथमिक कृषी सहकारी अशी प्राथमिक संस्था. म्हणजे त्याच लेवलला इकडे जर तुम्ही इकडे जर या पिरियडमध्ये सगळ्यात खाली प्राथमिक सहकारी पतसंस्था असेल, तर रुरलच्या मध्ये, अर्बनच्या मध्ये काय येणार, नागरी सहकारी पतसंस्था बॉटम लेवलला येणार. आणि ह्याचा उद्देश काय आहे, सर 2 मिनिटं स्लाइड वरती घ्या ना. हा, आता शहरी भागामध्ये काही शेतकरी नसतात, असतात का, नसतात. मग यांचा उद्देश काय असणार आहे, बँकिंग व्यवसाय करणे, त्यातून पैसे कमवणे, हा त्याचा उद्देश राहणार आहे. दॅट इज गोइंग टू बी देअर मेन पर्पज. ज्याचा प्राथमिक उद्देश काय असणार आहे, बँकिंग व्यवसाय करणे असणार आहे, राईट. त्याच्यानंतर जिचे भाग भांडवल, कॅपिटल आणि राखीव निधी किमान किती असेल, ऍटलिस्ट 1 लाख रुपये पेक्षा कमी नसेल, मिनिमम 1 लाख रुपये त्याचा काय असेल, राखीव निधी असेल, 1 लाख रुपये कमीत कमी. क्लिअर, डन. हे बोर आहे का, जास्त बोरिंग आहे का, नाही ना, इज इट बोरिंग. नाही सर. हा, बोरिंग जरी असेल तरी करावं लागेल ना पोरांनो, 4 मार्क्स आहे त्याच्यावर. समजून घ्या. पण एक मी सांगतो, ज्याने एमपीएससी यूपीएससीचा प्रॉपर अभ्यास केला ना, दॅट पर्सन कॅनॉट बी अनसक्सेसफुल इन हिज ऑर हर लाईफ. कारण त्या व्यक्तीने सगळं आयुष्याचं सगळं जग माहिती आहे,
लायब्ररीमध्ये बसून सगळ्या जगात अभ्यास करते, इतिहास अभ्यासते, भूगोल अभ्यासते. इंजिनियरला विचारा तुम्हाला काय कळतं त्याला, कोडिंगच्या बाहेरचं काहीच कळत नाही तिकडं. पण हा, बरोबर का नाही? पण ह्या MPSC वाला सगळं माहिती असतं. इतिहास हे माहिती आहे, भूगोल माहिती आहे, राज्यघटना माहिती आहे, फंडामेंटल राईट्स माहिती आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स माहिती आहेत, GDP कळतो, NDP कळतो, बजेट कळतं, सगळं कळतं. म्हणून म्हटलं जातं की MPSC UPSC स्टडी तुम्हाला समृद्ध बनवतो. अशी लोक कुठेही जातात, कॉन्फिडंट राहतात. आणि पुण्यामध्ये बघा तुम्ही, MPSC UPSC करते म्हणून तरी पोलीस सोडून द्या, त्यांना माहिती आहे, सगळं कायदा माहिती असतं. आगाव पण नाही करायचं फक्त, नाही पोलीस मग बरोबर कायदा दाखवतात तुम्हाला. गोडीत बोलायचं, काका सोडा, परत नाही ना काका, काका जाऊ दे ना काका, असं म्हणायचं. कळलं का? चला. जिचे भाग भांडवल असे किमान किती पाहिजे? 1 लाख. जिच्या पोट नियमात इतर सहकारी संस्थांना सवलत देण्याची तरतूद, हे महत्वाचं आहे बघा. म्हणजे नागरी सहकारी बँका इतर बँकांना स्वतःच मेंबरशिप देऊ शकत नाही. म्हणजे आय कॅन बिकम अकाउंट होल्डर इन दॅट बँक, पण एखादी दुसरी बँक असेल, ती बँक त्याचा मेंबरशिप घेऊ शकत नाही. राईट? कोण आहे गिरीश? कोण आहे ती? तो आहे होय. चला, बँक विषय कार्य कोणते कोणते करते? ठेवी स्वीकारणे सगळं कॉमन आहे, नका लक्षात ठेवू, सोडून द्या, इग्नोर करा. कर्ज देणे, सुरक्षा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पैशाची पाठवणी, हुंड्या वटवणी, ते सगळं माहिती आहे. नियंत्रण कोणाचं आहे? बघा कोणावर आहे? तुम्हाला विचारलं साधा प्रश्न, नागरी सहकारी बँकेवर नाबार्डचे नियंत्रण असते का? येस ऑर नो? नो. काय संबंधच नाही ना. कारण नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, इट हॅज नथिंग टू डू विथ अर्बन एरियाज. याच्यावर कोण नियंत्रण ठेवतं? की कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, स्टेट 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 गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. असा प्रश्न विचारतील की नागरी सहकारी बँकांवर खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असतं? कोणाचं असतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट गव्हर्नमेंट आणि कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, म्हणजे राज्य सहकार खात्याचं मंत्री, ते सगळं ते बघतात. यालाच काय कसं नियंत्रण म्हणतात? दुहेरी नियंत्रण, ड्युअल कंट्रोल ज्याला म्हणतो आपण. म्हणजे एका बाजूला RBI पण कंट्रोल करतं आणि गव्हर्नमेंट पण कंट्रोल करतं. येते लक्षात? परंतु परंतु ग्रामीण सहकारी पतसंस्थेमध्ये गव्हर्नमेंट डझंट प्ले एनी रोल. डायरेक्ट नाबार्ड करतं. गव्हर्नमेंट इज नॉट इन्व्हॉल्ड इन इट. कळतंय ना? याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं एक वेगळं खातं आहे, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, त्याचं सुद्धा याच्यावर कंट्रोल राहतं. करू क्लिअर? हे बघा, हे महत्वाचं आहे. भूविकास बँका. भू म्हणजे काय रे? जमीन. विकास म्हणजे जमीन. काय? मॅम वर घेऊ खाली येऊ का ते? लिहिताय का? नाही सर, तुम्ही भू म्हणजे विचारलं, जमीन. हा राईट. त्याला लँड डेव्हलपमेंट बँक्स असं म्हणतात. भूविकास बँका, लँड डेव्हलपमेंट बँक्स. शेतकऱ्यांना शेती विकासासाठी जमिनीच्या तारणावर बरं का. म्हणजे गावामध्ये प्रत्येकाच्या जमिनीवर कर्ज असतं, भूविकास बँकेचं कर्ज असतं. माझे चुलते या बँकेमध्ये क्लर्क होते म्हणून मला चांगलं माहिती आहे. भूविकास बँक. लोकांना भूविकास शब्द पण माहिती होता. भू म्हणजे गावाकडच्या लोकांना फक्त भूविकास बँक. भूविकास, भू म्हणजे जमिनीचा विकास, राईट? याच्यामध्ये जमिनीच्या तारणावर, म्हणजे यू हॅव टू पुट युअर लँड ॲज अ मॉर्गेज टू दॅट बँक. आणि त्याच्यावर तुम्हाला त्या जमिनीमध्ये कायम सुधारणा, म्हणजे परमनंट डेव्हलपमेंट करायचे असेल तर दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारी सहकारी उभं करणारी संस्था म्हणजे भूविकास बँक. एकदा बघून घ्या, वाचून घ्या, रीड इट केअरफुली, डेफिनेशन समजून घ्या. वाचून झालं की सांगा मला. म्हणजे भूविकास बँक अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते, येस ऑर नो? नो. दीर्घ मुदत कर्ज कोणत्या कामासाठी करते? जमिनीमध्ये सुधारणा घडवून आणणे. कायमस्वरूपी.
म्हणजे विहीर खोदायचे. विहीर खोदायला काय एकदाच होतं ना, का दर महिन्याला विहीर खोदतो आपण. आता त्या मराठवाड्यामध्ये प्रॉब्लेम झालाय बघा, पूर्ण विहिरी कुजल्यात गाळाने. आता त्या फ्लडमध्ये परत करावं लागेल त्यांना सगळं विहिरीचं काम. बरोबर का नाही? म्हणजे परमनंट डेव्हलपमेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. कळलं? आणि दीर्घ मुदती म्हणजे लॉंग टर्म लोन्स प्रोव्हाइड करतात. असा प्रश्न एमपीएससी विचारेल. पुढील विधानांचा विचार करा. 1 नंबर, भूविकास बँका या अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करतात. 2 नंबर ऑप्शन. कर्जपुरवठा करताना त्या कोणत्याही प्रकारचं तारण घेत नाहीत, मॉर्गेज घेत नाहीत. 3रा ऑप्शन, तात्पुरत्या स्वरूपाच्या सुधारणा करण्यासाठी जमिनीदारांना हे दिलं. तर सगळे चुकीचे आहेत. ऑल आर रॉंग. कळतंय ना? तर हे तुम्ही अशा प्रकारे यू शुड बी एबल टू फ्रेम क्वेश्चन्स लाईक दिस. क्लिअर असेल? क्लिअर वन डाऊट आउट जरा. क्लिअर सर. पहिली भूविकास बँक कुठे स्थापन झाली पोरांनो? कुठे झाली? 1920 मध्ये पंजाबमध्ये. काय गावाचं नाव आहे? झांब या ठिकाणी. बिफोर इंडिपेंडन्स. एकदा वाचून घ्या, लिहून घ्या. मी आलो 1 मिनिटात. लिखो फास्ट. झालं का लिहून पोरांनो? याला कसल्या बँका म्हणतात रे पोरांनो? भूतारण म्हणजे काय? जमीन तारण ठेवली जाते. कसली बँक म्हणतात? भूतारण बँक त्याला म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, दिस इज द हिस्ट्री ऑर इव्होल्युशन ऑफ लँड डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया. द फर्स्ट बँक वॉज स्टार्टेड इन पंजाब इन 1920 ॲट जाम विलेज. राईट. नंतरच्या 10 वर्षात आणखी काही बँका स्थापन करण्यात आल्या. मात्र भारतात भूतारण बँकांचा खरा प्रारंभ कधी झाला? 1919 मध्ये. येथे मध्यवर्ती भूतारण बँकेची स्थापना झाली. म्हणजे रिअल डेव्हलपमेंट स्टार्टेड इन 1929 फ्रॉम मद्रास. मध्यवर्ती भूतारण बँकेच्या स्थापनेवर सुरुवात झाली असं त्याला म्हणता येईल. क्लिअर झालं? करू का? क्लिअर झालं की सांगा मला. बांधतो का? झालं की डन म्हणाला? अभ्यास कसा? अभ्यास कवर कर सगळं मागचं. काय दिवाळीला घरी इथं तुला लाडवून देतो मी. असं लाडवून देतो तुला कुठं फुटणार नाही 2 दिवस. हे क्लिअर झालं का रे पोरांनो? क्लिअर? डन डन. एक फॅक्च्युअल डेटा आहेत ना, जो तुम्हाला जो रेड पेन मध्ये लिहिला ना, तो लक्षात ठेवा. महत्वाचा. तू पण नको जाऊ. जायचंय जायचंय जाऊन ये, काय विषय नाही. चला पुढे बघा. भूतारण बँकांना भूविकास बँक असे म्हणण्यास येऊ लागले. मात्र या बँकांचे आता काय नाव झालंय? व्हॉट इज द न्यू नेम? काय आहे? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. नाव लक्षात ठेवा. नाव भूविकास बँक अँड भूतारण बँक, दीज नेम्स आर नॉट देअर. काय नाव आहे नवीन? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. क्लिअर?
असं नामकरण म्हणजे नवीन नाव देण्यात आले. याचं संघटन कसं आहे बघा. बँकाचं संघटन भांडवल तत्वावर होते, निमसहकारी आहे. आता हे काय परीक्षेला विचारत नाही तर सोडून द्या, हे काय लक्षात ठेवू नका, फक्त नवीन नाव लक्षात ठेवा पोरांनो. हा, हे करू का क्लिअर? जायचं पुढे, काही इम्पॉर्टंट नाहीये. भारतातील भूविकास बँका निमसहकारी तत्वावर कार्य करणार आहेत. कॉसी कॉपरेटिव्ह म्हणजे, कॉसी कॉपरेटिव्ह म्हणजेच काय, पूर्णपणे सहकारी पण नाही आहेत, अर्ध सहकारी म्हणा, निमसहकारी म्हणा, अशा प्रकारे ते काम करतात. कशा बँका आहेत त्या? निमसहकारी, कॉसी कॉपरेटिव्ह आहेत. त्याची नोंदणी सहकारी संस्था कायद्याअंतर्गत होत असली तरी त्या मर्यादित तत्वावर कार्य करतात. संयुक्त भांडवली तत्व आहे. सदस्यांना कर्ज मिळण्याची क्षमता त्यांनी धारण केलेल्या भागांच्या निगडीत असते. थोडक्यामध्ये काय, जे भूविकास बँकेचे मेंबर्स असतात ना, त्यांचे शेअर्स किती आहेत त्यानुसार त्यांना लोन प्रोव्हाइड करायचं काम मी बँक करत असते, बचत गटासारखं. लक्षात, मग एक लक्षात ठेवा की विना म्हणजे निमसहकारी कॉसी कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन आहे ते. नॉट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन, सोडून द्या. हे काय माहिती आपल्याला, एक मत एक व्यक्ती, म्हणजे जे सहकार तत्व आहे ते सहकार तत्व हे फॉलो करतं. मेंबरला इच पर्सन वन वोट. संरचना बघू कशी आहे बँकेची. जर सोपं थोडं जरा मग समजून घ्या की थोडं किचकट आहे. याची संरचना म्हणजे स्ट्रक्चर राज्य परत्वे वेगळी आहे. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ लँड डेव्हलपमेंट बँक कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम स्टेट टू स्टेट. मग प्रत्येक राज्यात ती वेगवेगळ्या प्रकारची रचना पाहायला मिळते राज्य भूविकास बँकेची. पहिला आहे संघानुवर्ती. नीट लक्ष शब्द द्या बरं का, मी तुम्हाला की सांगणार आहे ती, म्हणजे एक ट्रिक सांगतो. संघानुवर्ती म्हणजे फेडरल टाईप. या प्रकारात भूविकास बँकेची द्विस्तरीय किती रचना आढळते, म्हणजे टू टियर सिस्टीम. टू टियर म्हणजे द्विस्तरीय, टू टियर सिस्टीम. संघानुवर्ती काय प्रकारे बघा, फेडरल टाईप म्हणजे एकच बँक असेल, ही बँक असेल, हेड बँक असेल, आणि त्याच्या अंतर्गत सगळ्या शाखा काम करतील. कळलं का? म्हणजे डायरेक्ट ही त्याला परमिशन देईल. पण जर संघानुवर्ती असेल तर मग याच्यामध्ये एक असणार, थ्री टियर मध्ये काय येणार, सेकंड इथे येणार, आणि थर्ड काय येणार इथे येणार. कळलं का? संघानुवर्ती कोणता झाला, हा प्रकार झाला. द्विस्तरीय म्हणजे टू टियर सिस्टीम राहणार. कशी आहे ती सांगतो. संघानुवर्ती, संघ म्हणजे फेडरल, एकच मेन बँक असेल, अँड दॅट बँक विल वर्क विथ द हेल्प ऑफ इट्स ओन ब्रांचेस. त्या प्रत्येक बँकेचे काय असतील, त्या बँकेचे काय असतील, ब्रांचेस असतील. एकाच बँकेचे ब्रांचेस काम करतील ऑल ओव्हर इंडियामध्ये, बरं का, नीट लक्ष ठेवा. संघानुवर्ती बघा काय म्हटलं. राज्य स्तरावर राज्य किंवा मध्यवर्ती भूविकास बँक असते. आता त्याचं नाव काय आहे, राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक. दॅट इज द न्यू नेम दॅट वी नो, राईट. आणि राज्य स्तरावर स्थानिक पातळीवर बँकांची ती शिखर बँक असते. आपण लँड डेव्हलपमेंट बँकेबद्दल बोलतोय का, भूविकास बँकेबद्दल बोलतोय. अशा प्रकारची रचना महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते, सॉरी, आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, केरळ, हरियाणा. तर महाराष्ट्रात एक टॉप 2001 पासून. संघानुवर्ती म्हणजेच काय, फेडरल. कळलं का तुम्हाला? नाही कळलं, थांबा मी दाखवतो. समजा मेन बँक आहे, सपोज दिस इज द मेन बँक, आणि या बँकेच्या सगळ्या ब्रँचेस आहेत. एक ब्रांच, दोन ब्रांच, तीन ब्रांच, चार ब्रांच, पाच ब्रांच, 6, 7, 8, 9, 10, या सगळ्याचे ब्रांचेस आहेत. याच्यामध्ये कोणी मेडिटेटर नाही. वी डोंट हॅव एनी मेडिटेटर बिटवीन दॅट बँक अँड ब्रांचेस. याला काय म्हणतात, फेडरल सिस्टीम म्हणतात बँकेची. म्हणजे राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असेल आणि त्याचे ब्रांचेस असतील. हडपसर ब्रांच, पुणे ब्रांच, राईट, त्याच्यानंतर चिंचवड ब्रांच, अशा. कळतंय का, समजलं का? कुठे कुठे अशी रचना, आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, केरळ, आणि महाराष्ट्रामध्ये येणं चालू झाली. महाराष्ट्र स्टार्टेड फॉलोइंग दिस स्ट्रक्चर फ्रॉम 1 ऑक्टोबर 2001. माइंड इट. आणि एकांवरती काय प्रकारे बघा, संघांवरती कळलं का सगळ्यांना, ब्रांचेसच्या आधारे. एकांवरती म्हणजे काय म्हणतंय, एकच बँक. या प्रकारात फक्त बँक अस्तित्वात असून ती आपल्या हे सेम आहे का, काय प्रकार, थांबा.
या प्रकारात युनिटरी टाईप, थांबा रे थांबा, काहीतरी थोडस गोंधळ झाला माझा, जस्ट अ सेकंड हा. एकानुवर्ती आणि एकात्मिक बँक या प्रकारात मध्यवर्ती भूविकास बँक अस्तित्वात असून ते आपल्या ब्रांचेस मार्फत काम करते व व्यक्तींना थेटपणे कर्ज देते. अशी पद्धती बिहार, गुजरात, मध्य प्रदेश यांच्यामध्ये 1973 मध्ये अस्तित्वात होती. हा, खाली वर झालं, थांबा थांबा थांबा, संघानुवर्ती आणि एकानुवर्ती. मग याच्यामध्ये थांबा, संघानुवर्ती 1, 2, 3, म्हणजे याच्यामध्ये एक शिखर बँक असेल, त्याच्यानंतर दुसरे असेल आणि खालच्या असेल. याला कसे म्हणायचं? सॉरी, चुकून उलट झालं. याला काय म्हणायचं? संघानुवर्ती. पण यांनी काय सांगितलं, कशी रचना असेल? द्विस्तरीय. म्हणजे हा पार्ट आला का मध्ये? म्हणजे एक तर ही असेल आणि आणि बरोबर आहे की रे पोरांनो, काही उलट नाही झालं, बरोबर आहे. थांबा, काही चुकलं नाही. इकडे बघा, दोन दोन असतील ना, एक इथं असेल, राईट, ही झाली शिखर, म्हणजे त्यातली एपेक्स बँक, आणि दुसरी काय असेल त्याची सब बँक, ज्याला आपण म्हणतो, पण ब्रांच नाही बरं का, शाखा नाही, शाखा नाही बरं का, ब्रांच नाही. तर याचा एक लेवल असेल आणि याची एक लेवल असेल. या दोन लेवलला हे काम करेल, त्याला कसले बँक म्हणायचं? संघानुवर्ती. आणि एकानुवर्ती म्हणजेच काय? एकानुवर्ती म्हणजे एक असेल, मी तुम्हाला उलट काय सांगतो. एकानुवर्ती म्हणजे दिस इज गोइंग टू द वन अँड दिस बँक इज गोइंग टू वर्क विथ द हेल्प ऑफ दिस ब्रांचेस. याला म्हणायचं एकानुवर्ती आणि याला म्हणायचं संघानुवर्ती. कळलं का थोडस? एकानुवर्ती आणि संघानुवर्ती एवढं विचारत नाही परीक्षेला, पण असं लक्षात तुमच्या. कळलं का? एकानुवर्ती म्हणजे ही मेन बँक असेल आणि ही बँक त्याच्या ब्रँचेसच्या सहाय्याने काम करेल. इट विल वर्क विथ द हेल्प ऑफ द ब्रँचेस. त्याला एकानुवर्ती, युनिटरी म्हणतात. युनिटरी म्हणजे काय? एकच बँक असेल. आणि ही काय म्हणते? फेडरल म्हणजे जसं फेडरल आपली महाराष्ट्र, आपली स्टेट, सॉरी हा माईक आवाज येत चुकत, जसं आपलं इंडिया काय फेडरल आहे ना, म्हणजे थोडक्यामध्ये केंद्र सरकार असतं, केंद्राच्या नंतर खाली काय असतं? राज्य सरकार असतं, फेडरल गव्हर्नमेंट आहे, बरोबर का नाही? मग तसंच तसंच समजा राज्याच्या लेवलला एक बँक असेल आणि जिल्ह्याच्या लेवलला एक वेगळी बँक असेल, पण ती द्विस्तरीय असेल. ग्रामीण भागामध्ये कोणतीही बँक नसेल. कळलं का? म्हणजे तुम्हाला राज्याच्या लेवलला राज्य सहकारी बँक पाहायला मिळेल. राज्य काय, ते आताचे नाव काय होतं यार त्या बँकेचं? भूतान बँकेचं नाव काय करण्यात आलं? थांबा, काय होतं? हे नाव होतं. राज्याच्या लेवलला काय बँक असेल? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण बँक हे राज्याच्या लेवलला असेल आणि जिल्ह्याच्या लेवलला काय असेल? भूविकास बँक असेल. याला म्हणायचं संघानुवर्ती फेडरल सिस्टीम म्हणायचं. आणि एकानुवर्ती म्हणजेच काय? राज्य सहकारी ग्रामीण विकास बँक एकच असेल आणि ते त्याच्या ब्रांचेसच्या सहाय्याने काम करेल. आलं का लक्षात? का अजून कन्फ्युजन? कळलं का रे पूर्ण? कन्फ्युजन क्लिअर झालं का? स्टील हो कन्फ्युज? सर. परत सांगू एकदा. संघानुवर्ती म्हणजे राज्य सहकारी जे जे आहे ना, ते ग्रामीण भूतारण बँक, ते राज्याच्या लेवलला काम करेल आणि जिल्हा लेवलला जिल्हा भूविकास बँका काम करतील. कळलं? आणि एकानुवर्तीमध्ये काय असेल? ही जी राज्याची बँक आहे ना, दॅट बँक विल वर्क विथ द हेल्प ऑफ ब्रांचेस, त्याच्या शाखामार्फत काम करेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची टू टियर सिस्टीम नसेल. म्हणजे डायरेक्ट असेल की डायरेक्ट याची ब्रँच म्हणून काय नाव येणार? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक शाखा पुणे, असं डायरेक्ट एकानुवर्ती. राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक शाखा लखनौ, अशा प्रकारे. समजलं ना उदाहरण? चला, आणि या प्रकारची सिस्टीम आपल्याकडे होती एकानुवर्ती 2001 च्या दरम्यान होती. राष्ट्रीय पातळीवरील भूविकास बँकांची अखिल भारतीय ऑल इंडिया लँड डेव्हलपमेंट बँक युनियन आहे. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लँड
डेव्हलपमेंट बँक आहेत. त्याच प्रकारचं युनियन सगळ्या राज्यांचं एक देशाच्या लेवलला सुद्धा आहे. परत सांगतो, दिस कोऑपरेटिव्ह बँक टॉपिक इज नॉट फॉर प्री एक्झामिनेशन, दिस इज गोइंग टू बी आस्क्ड इन मेन्स एक्झामिनेशन. जाईल का एवढं, का नाही जायचं आज? तर उद्या करू, जायचंय ऑफिसला. बरं चालतंय. सॉरी, माझ्यामुळेच लेट झाला आज बरं का. मी लवकर आलो असं झालं असतं टॉपिक आज. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. उद्या याला घेऊ, थोडा कट करू, नंतर दुसरा टॉपिक चालू करू. चालेल? काय डाऊट आहे का रे पोरांनो? आय नो दॅट दिस टॉपिक वॉज व्हेरी बोरिंग, पण असं काय करणार, पर्याय नाही, करावं तर लागेल पोरांनो. काय डाऊट आहे का? विचारा. डाऊट नसेल क्लिअर म्हणा. इज दॅट क्लिअर टू ऑल? क्लिअर. डाऊट असेल विचारा. डाऊट नसेल क्लिअर म्हणा. चालते. बाय बाय. थँक्यू. कोणता टॉपिक सुरू करणार आहे? उद्या करन्सी सिस्टीम, चलन व्यवस्था, करन्सी सिस्टीम इन इंडिया, चलन व्यवस्था वाचून या. ठीक आहे, चलन व्यवस्था चालू करतो आपण. त्याच्यानंतर परकीय व्यापार, पब्लिक फायनान्स, मग झालं आपलं, सगळं संपलं. पब्लिक फायनान्स अँड फॉरेन ट्रेड, द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, 2 टॉपिक्स आर पेंडिंग. ते झालं की इकॉनॉमिक संपल्यात जमा आहे. मग 2च टॉपिक महत्वाचे राहिलेत. तर ते संपलं सर इकॉनॉमिक्स मग? मग काहीच इम्पॉर्टंट नाही. ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो एक IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, एक 2-3 छोटे छोटे टॉपिक आहे. वर्ल्ड बँक हार्डली अर्धच पण चालणार नाही. व्हेरी म्हणजे लेस इन्फॉर्मेशन इज देअर. 3 टॉपिक महत्वाचे आहेत आपल्या परिसाठी. 2 आता राहिलेले कोणते कोणते माहिती आहे का? एक आहे परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड, राईट, आणि दुसरा पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डेफिसिट्स आहेत, बजेटचे प्रकार आहेत. खूप लेंदी टॉपिक आहे, 4-5 लेक्चर्स लागतील. 4 तास तर आरामात कमीत कमी चालेल. डिटेलमध्ये तर ते घेणार. लोकसंख्या पण राहिलाय ना आपलं. लोकसंख्या जॉग्रफीमध्ये घेणार आपण. ओके. डिटेलमध्ये घ्यायचं, कारण तो जॉग्रफीमध्ये पण येतो आणि इकॉनॉमिक्समध्ये पण येतो, आणि तो डिटेलमध्ये घ्यायचा आहे मला. याच्यामध्ये खूप छोटा दिलाय तो, आणि तो नाही चालणार आपल्या, कारण नवीन परीक्षा ऍड करावी लागेल. ठीक आहे, चालतंय. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग गाईज. सी यू टुमॉरो. बाय बाय. टेक केअर.